पेपरला 20 तारखेला आम्हाला एक इन्फॉर्मेशन बातमी दिली होती की सुशांती लॉज म्हणून जी आपल्याला बस स्टँडच्या त्या ठिकाणी रूम नंबर 206 मध्ये तिघे सम थांबलेले आहेत आणि हे नोटा बनावट नोटा तयार करून देतात. 2 लाख रुपये दिले ते 5 लाखाच्या नोटा तयार करून देतात अशा पद्धतीची बातमी मिळाली होती आणि त्याप्रमाणे आम्ही त्या लॉजवर छापा टाकला असताना आम्हाला तिघेही समजून आले. एक सदावत होता, एक वसीम होता आणि एक सादिक खान होता. हा सदावत हा धुळ्याच्या राहणार आहे, व्यवसायाने डॉक्टर आहे, BAMS झालेला आहे. दुसरा जो आहे सादिक खान हा मालेगावचा रहिवासी आणि त्यावेळेला त्यांच्याकडे मग ते आम्हाला जरा ते 100 रुपयाची नोट तो कशी तयार करून देतो, दुसरी तयार करण्याचे तो प्रात्यक्षिक जो बातमीदार होता आमच्या त्याला ते दाखवित होतं. त्यावेळेला ते दाखवित असताना त्यांना रेल्वेने पकडण्यात आलेलं होतं. त्यावेळेला त्याच्याविरुद्ध 489 IPC 420 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे या तिघा आरोपींना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्यांची 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड दिलेली आहे. त्या रिमांडमध्ये तिसरा जो आरोपी मालेगावचा सादिक खान त्याला तपास कामी मालेगावलाही नेलेलं आहे. या तिघांनी जरा बऱ्याचशा लोकांना म्हणजे हातचलाखीने बनावट नोटा काही तयार होत नाहीत, परंतु तशा हातचलाखी दाखवून त्या पद्धतीने समोरच्याला त्याला फसवणूक करून त्याच्याकडून पैसे मिळवत असतात आणि त्यानंतर पोगारा करत असतात. अशा प्रकारच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे. पण यापर्यंत आपल्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी पाचोऱ्याला अशा एका व्यापाऱ्याला फसवलेलं आहे. त्यालाही 2 लाख रुपये त्याच्याकडून तुला 5 लाखाच्या नोटा तयार करून देतो असं बहाणा त्याने केलेलं आहे. धुळ्यातही यांनी बऱ्याचशा लोकांना अशा पद्धतीने फसवलेलं आहे अशी माहिती तपासातच मिळते. त्या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे.